नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कुंडल या गावी आलेलो आहे. आपल्या इकडं एक विशेष प्लॉट आहे आणि चांगलं उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. मी स्वतः ओळख करून देण्यापेक्षा दादांना विनंती आहे की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक लाड. खरं तर कुंडल या क्रांती कारखान्यासमोर माझा कलिंगड्याचा प्लॉट आहे 50 गुंठ्याचा. मी 60 दिवसापूर्वी कलिंगड्याची लागण केली, मेलोडी या जातीची निवड केली आणि आज हा 60वा दिवस आहे. बरोबर 60 दिवस पूर्ण झाले. मार्केटला जाणारा प्लॉट आहे. त्या ठिकाणी कामगार कलिंगडाचा ट्रक भरत आहेत. मुंबईला हा माल निघाला आहे. आपण व्हिडिओला सुरुवात करताना पहिला प्रश्न जो आपल्या समोर येतो, प्रामुख्याने जे नवीन शेती करतात तरुण वर्ग आता ऊस शेती सोडून इतर पिकाकडे जास्त वळायला लागला. कारण ऊस शेतीचे बघता जो कालावधी आणि फायदा आहे त्याचं गणितच बसत नाही. त्यामुळं कमी काळात चांगलं उत्पन्न देणारं पीक म्हणून कलिंगडाला ओळखलं जातं. तर यात कलिंगड पिकाची तयारी, जमिनीची मशागत असेल किंवा मल्चिंग हातरणं असेल किंवा ठिबक टाकणं असेल, तर ही तयारी कशा पद्धतीने केली ते 2 मिनिटात शेतकऱ्यांना सांगा. सुरुवातीला म्हणजे आपण रानाची मशागत केली. मशागत करून बेड सोडले. दोन्ही सरीमधलं अंतर हे आपलं 5 फुटाचं अंतर आहे. त्यामध्ये आपण बेसल डोस टाकला, नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी सगळी मशागत करून सिंगल बेड करून त्यामध्ये आपण बेसल डोस टाकून परत त्याच्यावरती डबल हात मारला. मल्चिंग पेपर टाकून आपण त्याच्या मल्चिंग पेपरच्या आतमध्ये ठिबक टाकलं 16 mmचं आणि त्यानंतर ते पूर्ण पॅक केलं. 3 दिवस ते पूर्ण बेड ओले केले आणि त्यानंतर त्यातली धूप जी असते जमिनीची ती निघून गेल्यानंतर 4थ्या दिवशी रोपांची लागण केली. बदलतं वातावरण, कारण कलिंगडाला व्हायरसचा त्रास जास्त असतो. मग हा व्हायरस कंट्रोल करताना किंवा यातलं पाणी व्यवस्थापन असेल त्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन. अगदी तुम्ही चांगला प्रश्न विचारला. कलिंगड्याला सुरुवातीच्या 15 दिवस पाणी अजिबात दिलं न पाहिजे ठिबकनं. त्यामध्ये पहिल्यांदा आळवणीच गाठली पाहिजे. 10 दिवस आम्ही स्वतः आळवणी गाठली. त्यामध्ये पहिले 4 दिवस तर फक्त आपण जी काही टॉनिक आहे, बायोझाईम असेल किंवा ह्युमिक ॲसिड असेल, जर्मिनेटर असेल, त्याचबरोबर हलकी हलकी कीटकनाशकं, बुरशीनाशकं, त्यामध्ये M45 असेल, रोको असेल, अशी सगळी औषधं देऊन 3 आळवण्या दिल्यानंतर ते रोप सुरायला लागतं. आणि रोप सुरायला लागल्यानंतर पहिले 15 दिवस फक्त 7 दिवसानंतर फक्त 10 मिनिटाची मोटर चालू करायची आहे. 10 मिनिटच पाणी द्यायचं आहे. जास्त जर पाणी झालं तर त्या मुळांना बुरशी सुटते. 15 दिवस इतकी काळजी घ्यावी लागली. बरोबर. आता याने जो शब्द वापरला की हलकी हलकी कीटकनाशकं, त्याला कारण काय आहे शेतकरी मित्रांनो? शेतकऱ्याला समजत नाही कीटकनाशकात प्रकार येतात. शेतकरी डायरेक्ट पहिल्यांदा जर कुठं कीड दिसली की भारीतलं किंवा हाय पॉवरचं कीटकनाशक आणून टाकते आणि नंतर ज्यावेळी कीड लागते त्यावेळी त्या कीटकनाशकाचा प्रभावच त्याच्यावर होत नाही. त्याला कारण असं आहे की जे तुमच्या पिकात त्या कीटकनाशकाला प्रतिकार करण्याची क्षमता आहे ती वाढलेली असते. त्यामुळे त्या कीटकनाशकाचा पाहिजे असा परिणाम होत नाही मित्रांनो. त्यासाठी कीटकनाशक ही स्टेप बाय स्टेप वापरा. पहिल्यांदा कमी प्रमाणाचं वापरा. त्यानंतर मग रोग कंट्रोलमध्ये जर येत नसेल तर त्याच्या पद्धतीने ते प्रमाण वाढवत जावं. आता हे झालं कीटकनाशकाचं किंवा जे कलिंगडावर व्हायरस येण्याचं प्रमाण आहे ते कंट्रोल करण्याबाबत. तिसरा प्रश्न येतो की यात खत व्यवस्थापन कसं करावं किंवा खताचा खर्च कसा कमीत कमी खर्चात चांगला प्लॉट आणण्यासाठी कसा करावा. त्यासाठी तुम्ही तुमचं जे ड्रीप आहे त्यामधून व्हेंचुरीच्या माध्यमातून आपण खत देऊ शकतो. म्हणजे 19-19, त्याचबरोबर 24-24-0, 12-61-0 म्हणजे फुटवे कसदार होण्यासाठी, त्याचबरोबर शुगर भरण्यासाठी ह्या 3-4 दिवसानंतर आपण ती खतं दिली पाहिजेत. म्हणजे प्लॉट चांगल्या पद्धतीने पळतो. त्याचबरोबर अगदी आम्ही सेंद्रिय पद्धतीचा वापर केला. गुळ पाणी असेल, ताक पाणी असेल, त्याचबरोबर जीवाणू असतील, अशा पद्धतीचा जीवाणूंचा वापर करून हा सगळा प्लॉट आम्ही एकदम डेव्हलप केला. ह्या प्लॉटला विशेषतः म्हणजे आम्ही बुरशीचं जे लागण जास्त होते म्हणून शेणखताचा वापर आम्ही कमी केला. शेणखत टाकलेलं नव्हतं. पूर्ण म्हणजे नॅचरल जी माती आहे त्याच्यावरच हे पीक आलं. आणि एक 4 दिवसातून आम्ही 4-5 दिवसातून त्याला कीटकनाशकांच्या आणि बुरशीनाशकांच्या फवारणी करत होतो. अशा किमान 10 फवारणी झाल्या. आणि त्यानंतर एक 15 वेळा, एक 12-13 वेळा आम्ही खाली ठिबकमधून त्यांना ड्रीपद्वारे औषध दिली. त्यामधून हा प्लॉट बघू शकता. एक फळ किमान 4+ आहे. 5.5-6 किलोच्या दरम्यानचं एक फळ झालं. हा जो आनंद आहे तो कशात आपल्याला मिळत नाही. म्हणजे ह्यासाठी मी स्वतः कष्ट केलेला आहे. त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचा बारकावा
रोपं सांडणं असेल किंवा रोपं एकदम एका व्हेरिफिकेशन नव्हतं अगदी व्यवस्थित आली पाहिजे याची काळजी घेणं असेल किंवा छोटंसं सुरुवातीला यामध्ये तण येतं, त्या तणामुळं काय होतं त्या फळांच्यावरती माशी बसते आणि त्याला व्हायरस येतो, म्हणजे डंक करणाऱ्या माश्या असतात. त्यामुळे त्या माशांचं नियंत्रण करण्यासाठी साईडवरून मकॅन लावलं आहे आम्ही. त्याचबरोबर झेंडू लावला की झेंडूमुळे काय होतंय निमॅटोडसारखा रोग कमी होतोय. त्याचबरोबर ऊसाच्या ज्या चुईट्या असते त्या ऊसाच्या रसवंती घरातून आणून आम्ही टाकल्या की जेणेकरून 25-30 दिवसानंतर मधमाशी आली पाहिजे आणि त्या मधमाशीमुळं याचं जे काय सेटिंग होतं व्यवस्थित सेटिंग होतं आणि त्यामुळे प्लॉटमध्ये एकसारखी तुम्हाला फळं दिसत आहेत, नाहीतर कुठं कमी जास्त फळं होत नाहीत. तर सेटिंग एक महत्त्वाचं आहे, जे 25 ते 30 दिवसात होणं गरजेचं होतं. ते सेटिंग झालं आणि अशा पद्धतीनं हा म्हणजे अत्यंत चांगला प्लॉट आहे. आता सगळे सांगली जिल्ह्यात जे व्यापारी आले त्यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा सांगितलं की कुठंच आत्ता हा असा प्लॉट बघायला नाही. मला 2017ला मी हायेस्ट रेकॉर्ड प्लॉट केला त्या ठिकाणी आणि त्यानंतर मला ह्यावेळी वाटलं की विल्टिंग आणि व्हायरसमुळे प्लॉट जात आहेत. परंतु व्यापारी आमचे आळसांचे शशिकांत पाटील आले, त्यांनी प्लॉट फिरून बघितला की फळं सगळी त्यांना दर्जेदार दिसली. त्यावेळी खरं तर मी पत्रकारांनी माझी एक प्रतिक्रिया घेतली, रिपोर्ट केला. त्यानंतर आम्हाला म्हणजे दर 22चा 7 वर जरी आला तरी आमचा आनंद जो आहे ना पैशापेक्षा मोठा आहे. म्हणजे पैसे येतील जातील. मग शक्तीपीठच्या माध्यमातून मला सांगायचं की अशा शेतकऱ्यांच्या जमिनी टिकल्या तर शेतकरी आनंद मिळवू शकतो, शेतकरी दुसऱ्यांना जगवू शकतो. मग शासनाला माझी विनंती आहे की शक्तीपीठच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्हाला काढण्याचा अधिकार नाही, त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. आता याने जे सांगितलं की कुठं झेंडू लावलाय किंवा बांधावर मका लावलाय, तर हे काय आहे मित्रांनो की पिकातले जे कीड आहे ही आपण सापळा पिकं लावायची असते ती, त्याला सापळा पीक पद्धत म्हणते. कुठल्या पिकाला कुठला सापळा पीक लावावं ह्याला सुद्धा नियम आहे ते मी तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला पाठवू शकतो मित्रांनो. पण हे करणं गरजेचं आहे, कारण कीटकनाशकावर किंवा जास्त कीटकनाशक वापरण्याच्या आपल्या फळाची गुणवत्तासुद्धा कमी होते. त्यामुळं ही कीड जैविक पद्धतीने कंट्रोल जास्तीत जास्त करता आली पाहिजे मित्रांनो. त्यासाठी सापळा पीक वापरा किंवा जे ट्रॅपच्यासाठी जे पिवळे चिकट सापळे आहेत ते सुद्धा लावला किंवा झाडं आहे तिथं बांधावर तिथं प्रकाश सापळे सुद्धा लावले तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जैविक पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने त्याचा कंट्रोल करू शकता. आता हे एवढं मोठं फळे आले पण याचा गोडवा आणि जाडी होण्यासाठी तुम्ही काय केलं, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि त्याच्यावरच दर ठरत असतो. त्यासाठी विशेष तुम्ही काय केलं? शुगरसाठी आपण 05234 यामध्ये म्हणजे खूप मोठं काम करतं. 022 आणि त्याचबरोबर सल्फेटचा वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या गोष्टींचा योग्य वेळी वापर म्हणजे तो 50 ते 60व्या दिवशी हा वापर झालाच पाहिजे. 05234चा तो वापर केल्यामुळं फळाची जाडीही वाढली आणि त्यातली शुगरही नियंत्रित झाली. अशा पद्धतीनं आम्ही त्याचा वापर केला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची म्हणजे गोड फळ आहे. पूर्ण आतनं तुम्ही कापलं तर पूर्ण सगळा लालपणा याला. बरोबर. आता शेतकरी मस्त म्हणतो की आता तुम्ही 10 मिनटं झाले एवढं सांगताय, ती करा ही करा ती करा, पण खर्चाचं गणितच जर बसत नसेल, तुम्ही घातलेला खर्च आणि निघणार उत्पन्न हे जर तोट्यात जात असेल तर पीक करण्याला काय अर्थ आहे. म्हणून आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की त्यांनी खर्च किती घातला आणि आता गाडी भरायची चालू आहे. म्हणून त्या दिवशीच आपण आलेलो आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता गाडी कामगार चालूच आहे, ती गाडी भरायची चालू आहे. अजून एक गाडी येणार आहे. अंदाजे उत्पन्न किती? अंदाजे 1 नंबरचा प्लॉट 1 नंबरचा माल आपला जरी 7 रुपये प्रमाणे धरला तरी अंदाजे हा माल आत्ताची एक गाडी भरते आपली अर्ध्या प्लॉटमध्ये 6 टन 7 एक म्हणजे 16 टन 1 नंबरचा माल गेला तर 7 14 1,60,000 रुपये त्याचे होतील. आणि 2 नंबरचा माल एक धरा 40,000 रुपयाचा, एक 2 लाख रुपये होतील. 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. 1 लाख रुपये तर फायदा राहील. पण हाच जर 22 रुपयेवर असता तर आपल्याला एक 20 टनाचा 20 2 किती झालेच पाहिजे 4 4.5 लाख रुपये झाले असते. 3-3.5 लाख रुपये फायदा झाला असता. पण 10 दिवसातच आम्हाला एवढी बॅग बसली तरी सुद्धा आम्ही नाराज नाही. शेतकऱ्याचं नशीबच असलं असतं, त्यामुळं नाराज न होता. क्षेत्र पण सांगा तुम्ही. क्षेत्र 50 गुंठ क्षेत्र आहे आपलं. 50 गुंठ्यात अंदाजे मला 20 टन ह्या ठिकाणी माल अपेक्षित आहे. 20 टन कलिंगड आपली निघतील. आता तरी एक गाडी भरलेलीच आहे. 10 टनाची गाडी अर्ध्या प्लॉटमध्ये भरते आपली. एक 20 टन माल ह्यातून अपेक्षित आहे. आणि किमान 2 लाख रुपये ह्यामध्ये आता 7 रुपयाच्या दराप्रमाणे 2 लाख होतील. आपल्याला 1 लाख रुपये 7 रुपये जरी दर असला तरी 1 लाख रुपयाचा फायदा ह्यामध्ये निश्चित आहे. म्हणजे तुमचा घातलेला खर्च 1 लाख रुपये आणि त्यातनं राहणार नफा जो आहे केवळ तो 1 लाख रुपये किती दिवसात मित्रांनो? तर 60 दिवसात आपण एकरात 1 लाखाचा फायदा घेऊ शकत नाही. 1.5 वर्ष आपण ऊस ठेवतो
आणि त्यातनं आपल्याला 1 लाख सुद्धा फायदा मिळत नाही. मग त्यात दराच्या वर तुकड्यात पैसे मिळणार. हे आता डायरेक्ट माल गेला की तुम्हाला किती दिवसात नाही घेणार पैसे, लगेच देणार काटा झाले काटा झाला की लगेच पैसे देतात. त्यामुळे मित्रांनो व्यवस्थित सिस्टमॅटिक आणि व्यवस्थित नियोजनानं आणि संयमानं जर तुम्ही शेती केली तर शेती नक्कीच फायद्याची आहे मित्रांनो. आज आपण कुंडल या ठिकाणी आलो आणि दुसरा प्रश्न शेवटी विचारायचा आहे की मार्केट. कारण शेतकऱ्याचं मार्केटला काही अभ्यास नसतो. शेजाऱ्यानं लावलं कलिंगड, आता ह्याने लावलं म्हणून शेजाऱ्यानं लावायचं, त्यानं लावलं म्हणून तिसऱ्यानं लावायचं आणि पूर्ण दराची ऐशी तशी होत्या. त्यामुळं मार्केट महत्त्वाचं आहे आणि योग्य वेळात योग्य माल निघणं गरजेचं आहे. कारण ज्या काळातलं पीक आहे आंबा पावसाळ्यात निघून उपयोग नाही, त्याप्रमाणात त्याला उन्हाळ्यातच हे कलिंगड जास्त प्रमाणात जातं आणि कुठल्या महिन्यात कसं काढायचं याचा मार्केटचा अभ्यास तुम्ही कसा केला आणि मार्केट आता तुम्ही शोधलं कसं? मार्केट म्हणजे मी रोपवाटिकेमध्ये चौकशी केली, रोपं कुठली गेली जास्त, तर कलिंगडाची रोपं कमी गेलेली. बोसेला रोपवाटिका आहे भूधन, त्यांना फोन केला. 2017ला मी ज्यावेळी 6 दिवसात प्लॉट केला त्यावेळी मला चांगला दर मिळालेला 12-13 रुपये. त्याचा अभ्यास करून रोपं सगळी कमी. आणि आता आपल्याकडे कसं झालं, विल्टिंग आणि व्हायरसमुळे कोण शेतकरी धाडस करत नाही कडेगाव, पलूस, खानापूर तालुक्यात. याचा अभ्यास केला आणि एक आपण चॅलेंजिंग म्हणून स्वीकारलं की हा प्लॉट आपण सक्सेस करायचा. म्हणजे कोणालाही गॅरंटी नव्हती की हा प्लॉट सक्सेस होईल. आणि मार्केटला दर 100% आपल्याला 15 ते 20 रुपये लागणार. दर होताच हो. मागच्या 8 दिवसापूर्वी 22 रुपये दर होता, आता 7 वर आला. व्यापारी मी फोन करत होते मला, व्यापारी आम्हाला प्लॉट पाहिजे, आम्हाला प्लॉट पाहिजे. पण ते मार्केटचं काय ते आपल्या हातात नाही. काय ते आणि मग ती मुंबईतली घटना मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं की मुंबईमध्ये बिर्याणीमध्ये नातेवाईकांनी एका कुटुंबामध्ये विषबाधा केली आणि त्यातून मृत्यू झाला. आणि त्या बिर्याणीनंतर त्यांनी कलिंगड खाल्लं होतं आणि त्याचा दोष खरं तर कलिंगडावर आला. आणि कलिंगड पिकवणारे शेतकरी आम्ही, म्हणजे नक्की कलिंगडाचा दोष का कलिंगड पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा दोष, अशी या ठिकाणी आमची भावना झालेली आहे. परंतु तरीसुद्धा शेतकरी जगला तर देश जगेल, ह्या अशी माझी भावना आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर शेतामधल्या पिकवलेल्या भाज्या जी काही घेणारे ग्राहक आहेत त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्याबद्दल जे धोरण प्रस्थापित व्यवस्थेचं आहे, लागवडीचे दर एका बाजूला वाढतात, औषधांचे दर वाढतात, मजुरांचे दर वाढतात, या बाबतीत सुद्धा हवामान बदलांचे संकेत आहेत. कधी पाऊस येईल सांगता येत नाही. सकाळी आज पाऊस होता चालू, त्यामध्ये आम्ही टेन्शनमध्ये होतो आज गाडी आपली जात्या का नाही. तरी पण कसं तर पाऊस थांबला आणि गाडी ह्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि मला जातोय. त्या सगळ्या गोष्टींचा बघितलंय की एक बारकी गोष्ट जरी न्यूजला आली तर त्याचा परिणाम डायरेक्ट शेतकऱ्यावर कसा होतो. त्यामुळे हे व्यापारी वर्ग टपूनच बसलेला असतो की दर कमी करायला कुठलं कारण गावल, कसं मजबूत गावल, कमीत कमी दर घेऊन तिकडे दुप्पट तिप्पट शेतकऱ्याचे जेव्हा आज त्यांचं बंगला येते. पण आमचा शेतकरी अजून बंगला बांधायचा. शेतकरी आपलं घातलेलं उत्पन्न काढतोय आणि वर 30-40 रुपये नफा घेऊन शांत पडतोय. पण आपल्या शेतकऱ्या जेव्हा व्यापारी भरमसाठ पैसा मालमत्ता कमवून बसले ते मित्रांनो. पण आपण हे करत राहायचं, सोडून द्यायचं नाही. कारण आपली जिद्द असेल, आपला संयम असेल तर एक दिवस आपला नक्की येणार आहे मित्रांनो. त्यावेळी आपणच राजा असणार आहे. बळीराजापासून कोण शेतकऱ्याचा राजा झाला नाही, पण एक दिवस नक्की शेतकरी राजा होणार आहे. ते दिवस लवकर येणार आहे मित्रांनो. माझं हे वाक्य लिहून घ्या, शेतकरी राजा होणार आहे आणि दिवस लवकर येणार आहे. ती दादाने सुद्धा फार जिद्दीने हा प्लॉट आणलेला आहे. व्हायरसचा असेल किंवा काय, किंवा मागच्या वर्षी अशी परिस्थिती झाली की कलिंगड काढलीच नाही ती काय नाही, म्हणजे रानातच पडून होती. कारण दर नवं फुकट नाही म्हणले तर नेत नव्हतं व्यापारी, अशा अवस्था झाली. त्यामुळे ह्या वर्षी कोण धाडसच करत नव्हतं कलिंगड लावायचं. तुम्ही एवढं धाडस केलं, एवढ्या वातावरणीय बदलात चांगल्या प्रकारे आता मी स्वतः प्लॉट बघितला तर 1 नंबर क्वालिटीचं मित्रांनो कलिंगड त्यांनी आणलेलं आणि गाडी भरायची चालू आहे. मला सकाळी कॉल आला की असं आपण व्हिडिओ करायचा आहे. तर म्हटलं नवीन शेतकऱ्यांना पण माहिती होऊ दे कसं नियोजन करायचं काय. तर तुम्ही वेळात वेळ काढून खरं तर त्यांचे बाकीचे पण कामं भरपूर असतात, त्याच्यातून ही शेती ते फुलवतात, स्वतः करतात, स्वतः राबतात. आता जर तुम्ही त्यांच्याकडे बैठलं तर वाटणार नाही तुम्हाला की ते शेतकरी आहेत. त्यांना आम्ही जवळनं अनुभवले, स्वतः पंप पाठीवर घेऊन ते काम करत असतात, स्वतः सगळं देखरेखीखाली करत असतात. त्यामुळं असंच तुम्ही शेतकऱ्यांसुद्धा राहिलं पाहिजे आणि जिद्दीनं शेती केली पाहिजे. आणि उत्पन्न जास्तीत जास्त काढा. भले दर कमी झाला तर जास्त उत्पन्नामुळे तुमचा नफा वाढेल, एवढं लक्षात ठेवा. आज आपण मित्रांनो इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनल बघत राहा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपल्या आसपास जेवढे शेतकरी असतील तिथंपर्यंत सगळा व्हिडिओ आज जाऊ दे. सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.